शिक्षण क्षेत्रात वैतरणा परिसरात अमूलाग्र जे फरक आणला त्याच्यात दामाशेठचा वाटा शिवच आहे. 1999 साली इलेक्शन ज्यावेळी लागलं त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर आमच्या गावामध्ये भेट दिली. त्यावेळी बरेचसे सर्व लोक एकत्र मंदिरामध्ये विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये जमली होती आणि प्रत्येकाने मागणी केली की आम्हाला रोड पाहिजे, आम्हाला लाईट पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. मीटिंग पूर्ण झाली आणि मी तिथे एक मुद्दा उपस्थित केला की आप्पा, ही नित्याची मागणी आहे, रोड, पाणी आणि लाईट. तर आम्हाला इथे हायस्कूलची व्यवस्था व्हायला पाहिजे. पाणी माझी पाठ थोपटली आणि मला सांगितलं की कामाला लागायचपासून. वैतरणा येथील सरस्वती विद्यालयासाठी मोठे योगदान देणारे ग्रामविकास मंडळ वैतरणा कार्यवाह दामा जयराम पाटील यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस शुक्रवार दिनांक 31 मे रोजी साजरा होत आहे. ग्रामविकास मंडळ वैतरणा कार्यवाह माननीय श्री दामा जयराम पाटील यांना अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक ग्रामविकास मंडळ वैतरणा, सरस्वती विद्यालय फणसपाडा, संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक वर्ग. वाढदिवसानिमित्ताने अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा 31 मे रोजी वैतरणा तलावपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आला आहे. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन कार्यक्रमात आमदार राजेश पाटील, विरारच्या ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर वर्तक आदींची उपस्थिती लाभणार आहे. या निमित्ताने त्यांच्या जीवनावर आधारित जीवनपट डॉक्युमेंटरी दाखवण्यात येणार आहे. वैतरणा येथील सरस्वती विद्यालय उभं कसं राहिलं याबाबत दामा पाटील यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. भागामध्ये सुरुवातीला खारा पाणी गावाचं सभोवताल येत होता. शाळेचं शिक्षण करण्यासाठी जर जायचं असेल तर विरार किंवा सपाला, पण ते पण रेल्वे पटरीने चालत जायचं. गावाच्या बाहेर निघाला की चप्पल हातात घ्यायची, रेल्वे पटरीवरती जाताना चप्पल पायात टाकायची. असं करून आम्ही विरारपर्यंत SSC शिक्षण पूर्ण केलं. प्राथमिक शाळेमध्ये आम्ही गावामध्ये असताना जिल्हा परिषदेची शाळा होती, जवळ 20-25 मुलं आम्ही होतो. पुढच्या शिक्षणासाठी आम्ही विरारला गेलो. विरारला अपडाऊन करताना आम्हाला सकाळी 7ची शाळा, 7:15ची हायस्कूल, तर आम्हाला इथून जवळजवळ 6 वाजता निघायला लागायचं आणि रेल्वे पटरीने जायचं. किती वेळ लागायचा साधारण आम्ही रोजचं प्रॅक्टिस असल्या कारणानं आम्ही 1 तासामध्ये 1 ते 20 मिनिटामध्ये 1 तास 20 मिनिटात पोचायचो. पण एरवी असं जाताना 1.5 तास लागतो. त्यावेळी हा आपल्याकडचा रस्ता कणेर वैतरणा रस्ता नव्हता. त्याच्यानंतर कणेर वैतरणा रस्ता हा दुष्काळामध्ये 1971 मध्ये घेतला. रोजगार हमीच्या माध्यमातून हा काम घेतलं. त्यावेळी माझे आजोबा उपसरपंच होते. आपलं जीवन म्हणजे आपलं घर चालवण्यासाठी सुरुवातीला काय व्यवसाय केला तुम्ही? आमची उपजीविका पहिल्यांदा म्हणजे शेतीमध्ये एक पीक असायचं भाताचं, आणि दुसरं म्हणजे रोजगार म्हणजे ताडी विकून रोजगार करायचा. ताडी मच्छी विकून रोजगार करायचा. असा कुठलाही व्यवसाय इथं नव्हता. तसं पाहिलं तर मी जवळजवळ ग्रामपंचायतीमध्ये, ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये मी 3 वेळा सदस्य होतो, 2 वेळा सदस्य होतो आणि 1 वेळा उपसरपंच होतो. याच्यामध्ये गावाची पाण्याची परिस्थिती खूप बिकट होती. रस्ता हा कच्चा रस्ता होता, त्याच्यावरून धड चालता सुद्धा येत नव्हतं. ते 2-3 वेळा आम्ही आमदाराला सांगून खडीकरण करून घेतलं. परत गावामध्ये दैसरहून थोडासा 10,000 लिटर रोजचा पाणी आणत होतो पाईपलाईनने. एक स्कीम होती गव्हर्नमेंटची, त्या स्कीम माध्यमातून आम्ही राबवली होती. त्याच्यापुढे असते करताना आम्ही ग्रामविकास मंडळ इथं स्थापन केलं आणि ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून हायस्कूल हे केलं. 1999 साली इलेक्शन ज्यावेळी लागलं त्यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर
आमच्या गावामध्ये भेट दिली. त्यावेळी बरेचसे सर्व लोक एकत्र मंदिरामध्ये, विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये जमली होती आणि प्रत्येकाने मागणी केली की आम्हाला रोड पाहिजे, आम्हाला लाईट पाहिजे, आम्हाला पाणी पाहिजे. मीटिंग पूर्ण झाली आणि मी तिथे एक मुद्दा उपस्थित केला की आप्पा, ही नित्याची मागणी आहेत, रोड, पाणी आणि लाईट. परंतु आमच्या भागामध्ये शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं खूप मुलं मागे राहिलेली आहेत. कारण आमच्या हाताच्या बोटावर मोजण्या एवढीच आम्ही SSC पास झालेलो मुलं आहोत, त्याच्या पलीकडे नाही. कारण इथून सपाला किंवा विरारला जाताना मुलांचा वेळ अर्धा दिवस फुकट जातो, त्यांना अभ्यास करायला वेळ मिळत नाही. आणि ग्रामीण भागातनं विरारला गेल्यानंतर किंवा दुसऱ्या सफाळ्याला गेल्यानंतर मागेच पडायची मुलं. तर आम्हाला इथं हायस्कूलची व्यवस्था व्हायला पाहिजे. आमदारांनी सर्व गावकऱ्यांना बसवलं मंदिरात आणि सांगितलं आवश्यक वस्तू म्हणजे मागासलेली राहिल्यात इथलं मुलं, ते शिक्षणाच्या दृष्टिकोनातनं मराठी शिक्षण पूर्ण केलं 4थीपर्यंत का पुढे त्यांना जाता येत नाही. मुलीही 4थीपर्यंत शिकून घरी बसत होत्या. त्यानंतर आपाने माझी पाठ थोपटली आणि मला सांगितलं की कामाला लागायचपासून. त्यावेळी मला आमचे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष DK पाटील यांनी सांगितलं का हे सर्व तू सांभाळायचं आणि तू हे काम करायचं आहे. ते अध्यक्ष त्यांना केलं. मग आपल्याकडे पैसा नाही तर पैसा येणार कुठून? मग त्यावेळी रेतीचा व्यवसाय खूप जोरात होता या परिसरामध्ये आणि या जोराच्या याच्यामध्ये रेती परवाना एक कलेक्टर करून आणायला लागत होते. त्यांचे NOC वगैरे हे काम सगळं माझ्यावरती सोपवलं. सुरुवातीला माझ्या NOC मी सर्व देऊन टाकल्या आणि त्याच्याने परमिट आणल्याने काम चालू केलं. आणि त्या परमिटाच्या मागे जे काही माध्यमातून आम्हाला मिळत होतं थोडाफार ते आम्ही एकत्र केलं आणि ते ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून आम्ही बँकमध्ये रिवाईट करीत गेलो. 2000 साली आम्ही 18 मे 2000 साली मी हायस्कूलचा मुहूर्त काढला. पहिली 5वी ते 8वी अशी 2 वर्ग चालू केले. पहिला वर्ग आम्ही गणेश मंदिर फणसपाडा येथे भरायचो. दुसरा वर्ग आम्ही DK पाटील यांच्या बिल्डिंगमध्ये बसवायचो 8वीचा. असं करून आम्ही थोड्या दिवसाने गेल्यानंतर आम्ही एका ग्रामविकास मंडळाची मीटिंग केली आणि ग्रामविकास मंडळाच्या माध्यमातून जो तिथं गुरचरण आमच्या गावाचं होतं त्याच्यामध्ये आम्ही हायस्कूल उभं करायचं ठरवलं. त्याच्यामध्ये जवळजवळ 8-8, 10-10 फूट खड्डे होते, ते लेवलिंग केलं आणि तो जागा पास करून आम्ही तिथं हायस्कूलचा मुहूर्त केला. आणि असते आम्ही जवळजवळ तिथं 4000 स्क्वेअर फूटची इमारत हायस्कूलला लागणारी होती तेवढी आम्ही मोठी उभी केली. जे लागणारे असे एक पहिली 5वी, 6वी, 7वी, 8वी आणि 9वी असे आम्ही 5 वर्ग चालू केले तिथं. त्याच्यासाठी लागणारं सर्व मटेरियल, त्यांना कॅम्प्युटर, त्यांना लागणारं खेळण्याचं सामान, हे सगळं आम्ही सुविधा पुरवली. परंतु त्यावेळी आमच्याकडे ग्रामविकास मंडळाकडे भक्कम भांडवल येत होतं. कारण गव्हर्नमेंटची जी रॉयल्टी आम्ही इथं पस करत होतो त्याच्यातनं आम्हाला 5-10 रुपये मिळत होते, ते आम्ही एकत्र करत होतो आणि त्या माध्यमातून आम्ही हायस्कूल उभं केलं. आज जवळजवळ त्या ठिकाणी आमचे 800 ते 900 मुलं शिकतात. तिथं आज पहिलीपासून ते 10वीपर्यंत वर्ग चालू आहेत. असते करताना तिथं प्रगती होत गेली. आज आमची मुलं जवळजवळ 95% ते 98% मार्काने SSCला सुद्धा पास होतात. सर्व खेळामध्ये प्रॅक्टिकलमध्ये पुढे असतात. बरेचशा ग्रामीण भागातून आलेली मुले हे कबड्डी, खो खो, उंच उडी, लांब उडी याच्यामध्ये प्रगतिशील झाले आणि आमच्या शाळेचा असते विकास होत गेला. हे करत असताना याच्यामध्ये मला आध्यात्मिक जोड मिळाली जीवनाला. 1984 सालापासून मी स्वाध्याय परिवारामध्ये जॉईन झालो आणि तेव्हापासून मी निस्वार्थाने काम करायला लागलो. कुणाकडे कसली अपेक्षा करायची नाही. जे काम सामाजिक आहे, मुलांच्या भल्यासाठी आहे, त्याच्यासाठी ते निस्वार्थाने केलं आणि तिथे शाळेची इमारत उभी केली. त्या इमारतीमध्ये आम्ही त्या इमारतीमध्ये पहिली ब्रांच आमची 8वीची 10वीला जे गेली ती आमच्या शाळेच्या इंडेक्स नंबरवरती गेली. ही महाराष्ट्रातली पहिली एकमेव शाळा आहे
ज्या शाळेची मुलं इंडेक्स नंबरवर त्याच नंबरवर बसली. आम्हाला स्वतः साहेबांनी सांगितलं का तुमचं इंडेक्स नंबर वर तुमची मुलं बसलेली आहेत. बाकी शाळांना 15-15, 20 वर्ष इंडेक्स नंबर मिळत नाही. अशा त्यांना आम्ही प्रयत्न सोडले नाही. ते आजपर्यंत आम्ही इथं काम करतोच. आपण धार्मिक क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये आणि व्यावसायिक क्षेत्रामध्ये यशस्वी झालात. या तिघांची सांगड घालून आपलं जीवन आपण यशस्वी केलेलं आहे. कशा प्रकारे केलेलं आहे, काय सांगता येईल? नाही, याच्यात एकच सांगता येईल की आम्हाला परमपूज्य दादा पांडुरंग सच्चे आठवले मिळाले. त्यांनी सांगितलं का मोफत कोणाचं घ्यायचं नाही, निस्वार्थाने जीवन जगायचं. जे आपलं मेहनतीचं आहे तेच आपण घ्यायचं आणि त्याच्यातून आपण करतो. दादांचं एकच वाक्य मी ऐकलं, तन मन धन हे परिवारासाठी दिलं आणि आम्ही कामाला लागलो परिवारामध्ये. ते करत असताना आम्हाला दादाची शिकवण असल्यामुळे आम्ही कोणाचाही एक पैसा डुबवलेला नाही व्यावसायिक दृष्टिकोनातून. शिक्षण क्षेत्रात वैतरणा परिसरात आमूलाग्र जे फरक आणला त्याच्यात दामाशेठचा वाटा शिवच आहे. तर म्हणजे शालेय जीवनात अगदी जिल्हा परिषदेच्या शाळेपासून ते आम्ही एकत्र शिकलो, 1ली ते 4थी आमच्या जन्मगावी. त्यानंतर ते विरार येथे गेले आणि डोंगरपाड्यात त्यांच्या नातेवाईकडे राहायला लागले. सुरुवातीपासून त्यांचं घराणं सुद्धा आध्यात्मिक प्रवृत्तीचं असल्यामुळे शिक्षणानंतर सुद्धा ते आध्यात्मिकाकडे वळले आणि मला वाटतं गेली 40 वर्षे ते स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून जी काही सेवा देतात त्यामुळे त्यांचे आचार विचार चांगले राहिलेले आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायात, आपल्या शेतीत जिथे ते गेले तिथे प्रगती केली आणि त्याचबरोबर मला वाटतं ह्या पंचक्रोशीत एक चांगले उद्योगशील व्यक्तिमत्व आणि चांगलं यशस्वी व्यक्तिमत्व असं दामाशेठचं आहे, त्यात काही नाही. पण केवळ आपली श्रीमंती आपल्या घरापुरती न ठेवता त्यांनी परिसरातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी मला वाटतं सरस्वती विद्यालयाच्या माध्यमातून दैसरपाडा असेल, बाजूची काही गावं असतील, त्या गावातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शाळेत आणण्यासाठी प्रवासाची सोय केली विनामूल्य. त्यांना गणवेश दिले. म्हणजे शिक्षणाची आवड त्यांना स्वतःला तर होतीच, जी त्यांना मिळाली नाही ती आपल्या पुढच्या पिढीला मिळावी यासाठी त्यांनी प्रयत्न केले.